गरज आहे तीच नसेल तर तो कसं होईल. आणि खाजगी केंद्र चालवणाऱ्या एका टेबल टेनिस क्लबला याच्यामध्ये तो टेबल उपलब्ध करून देण्याकरता बाध्य करण्यात आलं. त्याच्यावर ते सगळं चाललंय. टेबल टेनिस खेळाडूंना बॉल व रॅकेटच्या किट सुद्धा मिळाल्या. मिशन ऑलिम्पिक आणि खेळाडूंना किट आणि टेबल टेनिसच्या रॅकेट सुद्धा नाही. जर आम्ही काल भेट दिल्यानंतर कालच्या काल याचा एक मुवमेंट झाली आणि टेबल त्यांनी आणून लावले अशी सुद्धा आमच्याकडे हे झालेली आहे. विभागीय स्तरावर टेबल टेनिसचं सेंटर सुरू आहे आणि तुम्हाला या ठिकाणी आश्चर्य वाटेल, क्रीडा प्रबोधिनी आणि टेबल टेनिसचे मुलं आणि मुलं एका बिल्डिंग मध्ये वेगवेगळ्या विंग मध्ये राहतात. याच्यामध्ये आजच्या तुम्हाला माहिती आहे की याच क्रीडा क्षेत्रामध्ये भरपूर महिलांकरता प्रॉब्लेम आले, महिला खेळाडूंकरता प्रॉब्लेम आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. याच्यामध्ये महिलांचं प्रोटेक्शन कुठे आहे, महिला खेळाडूंचं प्रोटेक्शन आहे. आम्ही या बाबतीत विचारलं असताना आम्हाला उत्तर असं मिळालं की त्यांची जबाबदारी मी पाहून घेईन. हे एका म्हणजे कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला न शोधण्यासारखं एक त्यांचं स्टेटमेंट होतं. आणि याच मुलींच्या बाबतीत जर उद्या काही घडलं तर याला जबाबदार कोण राहील ही सुद्धा विचारणा मी त्यांना केली. त्याच्या बाबतीत कुठलंही समाधानकारक उत्तर आम्हाला मिळालं नाहीये. सगळ्यात महत्वाचे म्हणजे शूटिंग रेंज. शूटिंग किती महागडा खेळ आहे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही जर या बजेटमध्ये जर बघितलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टीचं पूर्णपणे बजेट उपलब्ध आहे. शूटिंग मध्ये हास्यास्पद गोष्ट ही आहे की सदर केंद्र तालुका क्रीडा संकुल इथे घेण्यात आले पण तिथे लाईटचीच व्यवस्था नाही. आता लाईट नाही आहे त्या ठिकाणी शूटिंग तुम्ही कशा पद्धतीने घेणार, शूटिंग रेंज नाही त्या पद्धतीने कसं घेणार. इलेक्ट्रॉनिक स्विच मशीन जी आहे ती पूर्णपणे बंद आहे. ज्याला आधुनिक मध्ये आपण ज्याची तयारी ऑलिम्पिक दर्जा करता करतो आहे आणि अशा अत्याधुनिक जर सेवाच नसेल तर आपण कुठल्या यादी म्हणतोय की मी हे सेंटर चालवतो आहे. शूटिंग सेंटरवर बंदूकच नाही आहे. आता तुम्ही जर इमॅजिन करा की बंदूक नाही आहे जर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात तर कुठल्या अँगलनी तुम्ही ते खेळाडू घडवणार आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला जे पॅलेट्स असतात, आता याचे दोन प्रकार आहेत, एक बुलेट्स आणि पॅलेट्स वेगवेगळ्या रेंज प्रमाणे आणि दोनही प्रकाराकरता वेगवेगळे खेळाडू आणि वेगवेगळे त्याचे प्रशिक्षक नेमल्या जातात. पॅलेट्स आणि वेगवेगळे जे आहेत दोन त्याच्यात इव्हेंट आहेत. पण तुम्हाला मला सांगण्यात दुःख होतं की हे दोन्ही इव्हेंट जरी वेगळे असले तरी याचा कोच फक्त एकच ठेवलेला आहे. आणि आम्ही जेव्हा विचारणा करण्यात आली तेव्हा याच्यामध्ये आम्हाला असं उत्तर देण्यात आलं की जे खेळाडू होते ते येतच नाही, कोणी सोडतच नाही. आज या गोष्टीला 20 दिवस झाले पण समाधानकारक उत्तर कुठल्याही याला लागत नाही. याच्यामध्ये 16 खेळाडू आम्हाला दाखवण्यात आले जेणेकरून फक्त 2च खेळाडू होते. एक बॉक्स जो लागतो तो सुद्धा केंद्रातर्फे देण्यात आला नाहीये. एका प्रायव्हेट क्लबला जो तिथे क्लब चालवायचा त्यांना सांगितलं की तुम्ही हे क्लब चालवा, म्हणजे कुठल्याच्या नावाखाली, मिशन लक्षवेधच्या नावाखाली तो एक प्रायव्हेट क्लब चालवतो आहे. आणि हे सांगताना सुद्धा कुठल्याही पद्धतीने एकाही कर्मचारी स्पेशली आपल्या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी याची कुठलीही जबाबदारी घेतलेली नाही. याचं फार मोठी खंत आपल्याला वाटते. याच्यानंतर सरावा करता येणारे खेळाडू यांना शिक्षण महत्वाचं आहे. तुम्ही असं म्हणणार नाही की तो खेळाडू जर येतो आहे तर त्याला शिक्षण महत्वाचं नाही आहे. तुम्ही आपल्या याच्या करता म्हणून त्या खेळाडूच्या अशा वेळेस तुम्ही सराव सुरू केला आहे की तो खेळाडू येतच नाही. ज्या खेळाडूला शाळेत जायला जी गोष्ट सुटेबल नाही आहे तो खेळाडू आपली शाळा डुकून इथे कशाला येईल. आणि जर तुम्ही त्यांना सांगता की जर तुम्ही आले नाही तर तुम्हाला लक्षवेध मंडळ टाकून तर कुठलीही प्री इंटिमेशन न देता खेळाडूंकरता जॅकेट, ट्राउझर जे बेसिक इक्विपमेंट आहे ज्याच्या भरोशावर तो समोरच आपला अनुभव घेतोय की मी आज नाही तर आज गेल्या नंतरच्या 10 वर्षात मी ऑलिम्पिक मध्ये पार्टिसिपेट करेन, त्या व्यक्तीला जर आदर्शच नसेल तर त्याचा कुठलाही उपयोग या सगळ्या सेंटरनी होणार नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुस्ती. तुम्हाला आश्चर्य वाटेल की कुस्तीमध्ये जे खेळाडूला आपण मिशन लक्षवेध ऑलिम्पिककडे जाणारा हा दृष्टिकोन असल्यावर अर्ध्या मॅटवर कुस्तीची प्रॅक्टिस सुरू आहे तिथे. आणि हे जेव्हा आम्ही त्यांना विचारलं तर तेव्हाही त्यांनी आम्हाला खूप खुशालीने सांगितले की अर्धीच मॅट आहे, आम्ही अर्ध्या मॅटवर घेतो. म्हणजे आता विचार करा की एक कुस्तीचा खेळाडू पूर्ण मॅटवर प्रशिक्षणात घेता तो ऑलिम्पिकला कसा पात्र होऊ शकेल. त्या खेळाडूंना कुठल्याही प्रकारचे शूज देण्यात, मॅट आता नवीन याच्याप्रमाणे सगळ्या खेळाडूंना शूज हवे, त्यांना त्यांचं कॉस्ट्युम हवं.
कॉस्ट्युम नाही, शूज नाही, ते आपापल्या यांनी त्यांना अन्न कपडे तुम्ही आणायचं तर तुम्ही आणा. हे सगळे उत्तर जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडनं आलेले जे उत्तर आहे, कारण आम्ही पर्सनली त्यांच्याकडनं भेटून आलो तेव्हा हे मिळालेले उत्तरात आम्हाला जर त्या खेळाडूला सुविधाच नसेल मिळत तर तो 15 ते 20 किलोमीटर दुरून रोज तुमच्या प्रॅक्टिसला येईल कशा? जर तो एखादा खेळाडू तुम्ही सांगा की तुमची जर मुलं असतील, तुम्हाला सांगितलं की तिथे खेळाडू उपलब्ध नाही आहे आणि तरी तुम्ही त्याला प्रॅक्टिस बनवणार, तर तुम्ही प्रॅक्टिस देता कशाची? कुस्तीची देता आहे की फक्त व्हिजिट दाखवायला त्यांना घेऊन जाणे, की कुस्तीची अर्धी मॅच कशी असते हे दाखवायला तुम्ही त्याला बोलवलाय? याचं अजूनही आम्हाला पुढं हे झालेलं नाहीये. अशा परिस्थितीत जर या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला तर कुठे ना कुठे आपलं जे शासकीय कार्यालय ते कारणीभूत आहे. हीच गोष्ट जी 3-4 वर्षापूर्वी खेलो इंडियाचं सेंटर या ठिकाणी चालवलं, जेव्हा आम्ही त्या ठिकाणी ज्या अधिकाऱ्यांना ते याच्याबद्दल विचारणा केली तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की नाही, मटेरियल आम्ही दिलेलं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आमच्या समोर तो कर्मचारी सांगतो आणि जिल्हा क्रीडा अधिकारी सांगतात आहे की आम्ही खेलो इंडियाचं यावर्षी सिलेक्ट झालेल्या मुलांना आम्ही मटेरियल दिलेलं आहे. पण आम्ही जेव्हा त्यांच्या पालकांना, मला असं वाटतं की बॅडमिंटनचे जे 2 पालक किंवा स्टुडंट होते त्यांना बोलावलं आम्ही, कारण त्यांना मोबाईलवर आम्ही पूर्ण बोलणं. इकडे मागे बसलेला आहे देवांश ठावकर म्हणून, त्याचे पॅरेंट्स आले असतील. त्याला हे माहित नाही आहे की सेंटर सुरू झाल्यावर माझं सिलेक्शन झालंय. तो आज नंबर 1 नागपूरमध्ये फर्स्ट रँकवर आहे. त्याला हे माहित नाही आहे की खेलो इंडियाचं माझं सिलेक्शन झालं आहे. 50 आम्हाला सांगण्यात आलं की 100 बॉक्स, एक बॉक्स 3000 रुपयाचा, एक बॉक्स बॅडमिंटनच्या शटल बॉक्सचा एक बॉक्स 3000 रुपयाचा, असे 100 शटलचे बॉक्स मी वाटले हे सांगण्यात आलं. पण मुळात आम्ही ज्या काही विचारणा केली तर तेवढे बॉक्स त्यांनी दिलेत नाही. हे सगळं कागदोपत्री एवढा गोंधळ कारभार या ठिकाणी सुरू आहे. जे मुलं त्या ठिकाणी खेळतात आहेत त्याच ठिकाणी कोचेस दुसरे सुद्धा मुलं खेळतात आहेत. आणि आम्ही जेव्हा अजून एका मुलाला विचारलं, त्याला बोलवून घेतलं तर त्याला हे माहित नाही की माझं नाव तिथे आहे. आणि काल तडकाफडकी संध्याकाळच्या संध्याकाळी ही मुवमेंट झाल्यावर आज त्या मुलाला त्यांनी बोलवून सांगितलं की तुझं सिलेक्शन झालेलं आहे. अशा पद्धतीने खरोखरच ऑलिम्पियन आपल्या देशात घडतील का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आपण बेसिक गोष्टी या सगळ्यांची आपण केलेली आहे. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये काही काही गोष्टी खरोखरच आश्चर्य करण्यालायक आहेत की आपण जर खरोखरच या खेळाडूंना मूलभूत साहित्य देत आहे तर मग ते साहित्य जातं कुठे आहे? जर तुम्हाला साहित्य मिळालंच नाही तुमच्या म्हणण्याप्रमाणे तर मग तुम्ही बिना साहित्याने मुलांना ट्रेनिंग देणार कसं आहे? आज या ठिकाणी जर एखादं साहित्य त्या मुलाला मिळते तर आता तुम्ही सगळे क्रीडा पत्रकार आहे, तुम्ही बरेच जण खेळलेले पण असाल, पण साहित्यच नाही मिळालं आणि तुम्ही त्यांना तिथे उभं केलं तर त्या मुलांना कुठल्या किती लेवलचा कोच असेल तो कसा ट्रेनिंग देणार? प्रशिक्षणाची वेळ आपण आपल्या पद्धतीने ठरवायची, जसा मला मिळेल त्याच्यामध्ये कुठलाही तारतम्य नाही. त्याला वाटलं की मी संध्याकाळी 6 ते 9 घेणार, त्याला एखाद्या गेमला वाटलं की मला 8 ते 6 सुटेबल आहे, कारण माझं दुसरीकडे सुद्धा प्रशिक्षण सुरू आहे. या बाबतीत विचार नाही केला असता कोणालाही तिथे समाधानकारक उत्तर देण्यात आलेलं नाही आहे. प्रशिक्षकांच्या आपापल्या प्रशिक्षणानुसार वेळ आहे. आश्चर्य असं वाटेल की तुम्हाला जो GR दिला त्याच्यामध्ये तुम्ही बघा की पोषक आहाराचा एकूण खर्च सुद्धा त्याच्यात दिलेला आहे. जर तुम्हाला त्याची स्टडी करा तर तुम्हाला दिलेलं आहे की या प्रत्येक खेळाडूला पोषक आहार. जेव्हा आम्ही त्यांना विचारलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की नाही, आम्ही अजून सुरुवात केलेली नाही आहे, आम्ही देणार आहे. तुम्ही 15 दिवसांचं आहार एकत्र त्यांना देणार आहे का? म्हणजे 15 दिवसांचा आहार त्यांनी एकत्र 15 दिवसांचा खायचा, मग त्या मुलांचं फिजिकल डेव्हलपमेंट काय राहणार आहे? हा सुद्धा विचार फार सिरियसली करणं फार गरजेचं आहे. यांच्या सिलेक्शन ट्रायल आधीच झालेलं आहे. जून 1 पासून याच्या ट्रेनिंग सुरू झालेलं आहे. आजच्यापर्यंत किती पोरांना त्यांनी कळवलेलं आहे आजपर्यंत त्यांच्याकडे काहीही अहवाल नाही आहे. मिशन लक्षवेधचा जर हा उद्देश असेल की आपण ऑलिम्पिकला आपले मुलं घडवले पाहिजे तर खरोखरच या मिशनच्या अंतर्गत आपल्याला खरोखरच ऑलिम्पिकचे प्लेयर मिळतील की आपले प्लेयर फक्त गल्ली बोळातच राहतील, हा सुद्धा विचार आपल्याला करावा लागेल. निवास व्यवस्था जी मी तुम्हाला सांगितलं ही किती प्रमाणात योग्य आहे की मुलं मुली एकाच ठिकाणी थांबतील आणि त्याची जबाबदारी मी घेईन. जर संबंधित अधिकारी जर अशी भाषा वापरून मुला मुलींची जबाबदारी मी घेईल तर
दिवसभर किंवा रात्रभर त्या खरंच तिथे राहतात का याचा सुद्धा त्यांनी विचार करायला लावा आणि कुठपर्यंत योग्य आहे हे पण आपण त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे. संपूर्ण याच्यामध्ये जे मी सांगितलं तुम्हाला की स्पेशलाइज जी कोच आहेत, आता फॉर एक्झाम्पल ऍथलेटिक्सचे पण भरपूर लोक या ठिकाणी आहेत की एक ऍथलेटिक्सचा तिच्यामध्ये 3 प्रकारचे इव्हेंट असतात, जसं माझ्या माहितीत रनिंग, जम्पिंग आणि थ्रोइंग. तर खरोखरच रनिंगवाला जो कोच आहे तो जम्पिंगवाले प्लेअर तयार करू शकेल का ऑलिम्पिकचे? एकीकडे आपण बघतो आहे की एक स्पेशल कोच फक्त पोल वॉटला लागतो, तो 100 मीटर आणि लॉंग डिस्टन्स घडवणारा कोच तो पोल वॉटचं प्रशिक्षण देऊ शकेल का? मग कुठल्या बेसवर आपण ऍथलेटिक्सचं हे बिना प्रशिक्षकाने आपण सेंटर सुरू करतो आहे किंवा त्यांना ट्रेनिंग देतो आहे. 15 दिवस झाले, याच्या आधी खेलो इंडियाचा पण ट्रेनिंग दिला आहे, पण तोच कोच खरोखर ट्रेनिंग देऊ शकतो का? पोल वॉटचं किंवा जम्पिंगचं ट्रेनिंग देऊ शकतो का? हा पण एक प्रश्नचिन्ह उभा आहे. आणि या सर्वांचं जेव्हा आम्ही पूर्णपणे हे केलं तर काही गोष्टी आपल्याला खूप म्हणजे निराश करण्यासारख्या आहेत की जर गव्हर्नमेंट आपल्या या सर्व गोष्टीचा विचार करतो आहे तर मग मुलांच्या बाबतीमध्ये एवढी उदासीनता एका क्रीडा कार्यालयाला कशी असावी? आम्ही आमच्या मार्फत क्रीडा मंत्री, आपले माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे सुद्धा याची मागणी करणार आहे की याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि जे त्याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे. मी आपल्या मार्फत सुद्धा आपल्याला अपील करतो की आपणही एक खरे पत्रकार म्हणून क्रीडा म्हणजे जितकं दुःख आम्हाला होत आहे जेव्हा पाहिल्यावर ते तुम्हालाही नक्कीच होत असेल असं मला वाटतं. त्याच्यामुळे आपण सुद्धा ही विचारणा करावी. आपण मुख्यमंत्र्यांच्या शहरात राहतोय, आपल्यामध्ये खासदार क्रीडा व्यवस्थेचे जनक जे माननीय नितीन गडकरी यांनी एक खूप चांगला पैसा सुरू केला, पण याच याच्यामध्ये एखादा आपला जो हे आहे क्रीडा अधिकारी आहे याच्याकडनं अशा पद्धतीचं जर होत असेल तर याला जबाबदार कोण आहे याची सुद्धा विचारणा आपण केली पाहिजे. आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना सुद्धा याचं निवेदन आणि तुम्हाला याच्यामध्ये पूर्णपणे अजूनही आमच्याकडनं प्रयत्नशील होता मी याच्यामध्ये अजून काय काय आम्हाला दिसतं. माझी तुम्हाला सुद्धा विनंती आहे की या पद्धतीचं आता जे चेंजेस तिकडे कार्यालयात होत आहेत की वेळेवर तुम्ही त्यांना लेटर दिलाय, कालच्या काल त्यांनी सगळ्यांना लेटर दिले आहे की तुम्ही असं केलं तर तुम्हाला आम्ही काढून का टाकण्यात येऊ नये. पण एखाद्या मुलाला जर तुम्ही सोयी दिली नाही आणि तुम्ही जर तो येत नाही तर त्याच्यावर तुम्ही त्याला काही इंटिमेशन दिली का आधी सुरुवातीला किंवा त्याच्यावर काही कार्यवाही करताना तुम्ही त्याला खरंच कशा पुरेशा सोयी उपलब्ध करून दिले का हे कोणी न विचारता डायरेक्ट जर त्यांच्यावर कार्यवाही केली. मिशन ऑलिम्पिक जसं हा आपण म्हणतो लक्षवेधमध्ये की आपल्याला ऑलिम्पिक दर्जाचे तयार करणारे खेळाडू एवढा जर करोडो रुपये याच्यावर खर्च होतो आहे तर खरोखरच नागपूर जिल्ह्यामध्ये 2च प्लेयर शूटिंगला येतील किंवा 3-4च प्लेयर ऍथलेटिक्स येतील जिथे 20ची कॅपॅसिटी आहे, 20 इंटेक आहे, तिथे 2च प्लेयर काय तो याची सुद्धा शहानिशा खरंच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे व्हायला हवी की नको. आमच्यातर्फे आम्ही भाजप क्रीडा आघाडीतर्फे माननीय मुख्यमंत्री, माननीय क्रीडा मंत्री यांना नक्कीच आम्ही या बाबतीमध्ये एक निवेदन देणार आहे. यांच्यावर आम्ही इन्क्वायरी सुद्धा बसवायला लावणार आहे आणि याच्या जे कोणी दोषी असतील त्याच्यावर कार्यवाही करण्याचा पण आमचा माननीय मुख्यमंत्र्यांना किंवा क्रीडा मंत्र्यांना आमचा आग्रह राहणार आहे. मी आपल्या सर्वांच्या मार्फत आता सगळ्यांना सांगू इच्छितो की जी काही हा प्रकार सुरू आहे याच्यामध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य, कारण एकट्या आमच्या क्रीडा आघाडी मार्फत जेव्हा आम्ही ही शहानिशा केलेली आम्हाला त्याची प्रचिती आली म्हणून आम्ही ही तडकाफडकी कालच आम्ही भेट दिली आणि आज 24 तासाच्या आतमध्ये आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स साठी ऑर्गनाईज केली आहे. माझ्यासोबत काही मुलं आहेत आणि तुम्ही त्यांच्याकडनं पण कन्फर्म करू शकता. शूटिंग आणि बॅडमिंटन मध्ये सुद्धा मुलं आहेत, त्यांचे पालक सुद्धा आले असतील. आपण त्यांच्याकडनं सुद्धा शहानिशा करू शकता की त्यांना किती गेल्या 2 वर्षात 3 वर्षात किंवा या वर्षी लक्षवेधमध्ये किती प्रकारे त्यांना इक्विपमेंट मिळालं आहे किंवा साहित्य मिळाले आहे की जेणेकरून ते करू शकतील. मागच्या वर्षी आम्ही विचारलं खेलो इंडियामध्ये तर आम्हाला सांगण्यात आलं की त्यांचं साहित्य मिळालं नाही. म्हणजे एका प्लेअरला अप्पर दिलेलं आहे, दुसऱ्या प्लेअरला लोअर दिलेलं आहे. एका प्लेअरला सांगितलं आहे की मी 100 बॉक्स इश्यू केलेले आहेत आणि मुळात किती देत आहे तुम्ही 50.
आता तुम्ही याच्यावर हा खर्च लावा की तुम्हाला जर एक 3,000चा बॉक्स असेल, असे 50 बॉक्स जर त्याचा दुरुपयोग होत असेल तर याला शासन जबाबदार आहे, तुम्ही आम्ही जबाबदार आहे की क्रीडा जो विभाग आहे तो जबाबदार आहे किंवा ते पर्टिक्युलर कार्यालय जबाबदार आहे, याची आपण सुद्धा विचारपूस ही आपण केली पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे या सर्वांकरता आपण सर्वच एकत्रितपणे याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घ्यावा आणि माननीय ज्या काही जिल्हा क्रीडा अधिकारी आहेत यांच्यातर्फे तुम्ही पण तुमच्या वृत्तपत्रामार्फत ही विचारणा केली पाहिजे की खरोखरच असं का होत आहे. मिशन लक्षवेध जर आहे तर मग त्याचं लक्ष काय असायला पाहिजे याचे सर्वांनी आपण नक्कीच विचारपूस करावी. फारच सेन्सिटिव्ह आणि सिरियस मॅटर आहे. आम्ही कालपासून या विषयावर म्हणजे काल दुपारी 2 पासून तर आज 4-4:30 पर्यंत 2 वाजेपर्यंत 24 तासभर फक्त याचा विचार करत होतो. आम्हाला अजून खूप काही गोष्टी कळल्या आहेत. कालांतराने आता अजून काही दिवसांनी आम्हाला त्या सुद्धा तुमच्या गोष्टी कळल्यावर आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू. पण माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की आपण आपल्या मार्फत, आम्ही तर क्रीडा आघाडी मार्फत ह्या सगळ्या गोष्टी करू, पण मीडिया असं एक स्ट्रॉंग एक मीडिया आहे जसं की त्यांच्या मार्फत खूप काही गोष्टी होऊ शकतात. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपणही आपल्या मार्फत एक स्ट्रॉंग स्टँड घ्यावा या विषयावर, जेणेकरून या खेळाडूंना त्यांचा न्याय मिळेल आणि आपल्या ज्या महाराष्ट्र शासनाचा जो काही निधी आहे तो असा खर्च न होता दंड दोषींना नक्कीच मिळायला पाहिजे, याची चौकशी व्हावी, याचा मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि परत आपल्या सर्वांचं स्वागत करतो. धन्यवाद. तुम्हाला जर काही प्रश्न निधी किती आलेला आहे? निधी तुम्हाला जो दिलेला आहे तुमच्या याच्यामध्ये त्याच्यामध्ये पूर्णपणे आलेला नाही. जर आलेला नसेल तर मग का बरं सुरू केली ना, करायला नको होतं ना. एखादा खेळाडू का बरं तिथे, जर त्यांनी म्हटलंय की आम्ही इतका आहाराकरता प्रत्येक विद्यार्थ्याला 100 रुपये देऊ, जर तो आलाच नाही तर तुम्ही काही का केली? जर तुम्हाला शूटिंगच्या गोळ्याच नाही आल्या तर तुम्ही कसा मुलगा येईल ना? जर दुरून यायचा आहे तर तो खर्च करून काय येईल? जर मॅटर्स नाही कुस्तीची तर तुम्ही काही काय करायला पाहिजे? आनंद फाननमुळे चालू केलं यांनी, आनंद फाननमुळे चालू केलं स्वतःचा हे दाखवण्याकरता हे करायचं बाबा. दुसरं बरं, एक हे इथे दिलेलं आहे प्रशिक्षक, एक सुरक्षा रक्षक एजन्सी म्हणजे काय आहे सांगा जरा इलॅबोरेट. कोण आहे तो सुरक्षा रक्षक एजन्सी, कोणती आहे? ही जी सुरक्षा रक्षक एजन्सीला काही देण्यात येतं त्यांच्या याच्या बाबतीमध्ये यांच्यात असं सांगण्यात आलं की जे प्रशिक्षक नेमणूक आहे तर हे एखाद्या एजन्सीने नेमायचे प्रशिक्षक, तर ते टेंडर सुद्धा भरण्यात आले असं सांगितलं. आणि ते टेंडर कोणी भरलं तर सुरक्षा एजन्सी ज्यांच्याकडे आहे असे टेंडर प्रत्येकाने भरले आणि त्या टेंडरमध्ये ज्याचं कमी आहे त्यांना दिलं. या पद्धतीने प्रशिक्षण भरत कसं होणार आहे? आणि किती कोचेसला माहिती आहे हे लक्षवेध, हाही गंभीर विषय आहे. दुसरं तर आणखी आहे की हाय परफॉर्मन्स सेंटर आणि स्पोर्ट्स सायन्स सेंटर हे 3 महिने आधी सुरू झालं असं आम्हाला कळलं. हे आणि प्रशिक्षक विद्यार्थी 1 महिन्याने आता सुरू झालं. मग या सेंटरची पण काय घाई? म्हणजे त्यांना तुम्ही पैसे देणं सुरू झालंय असं ऐकायला मिळालं, तर हे योग्य आहे का? हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये जसं फिजिओ असेल, आहार तज्ज्ञ असेल, यांची नेमणूक पहिलेच झाली असं बऱ्याच पालकांनाही माहिती आहे. पण मग त्याचा फायदा केव्हा होईल? जेव्हा खेळाडू येतील त्यांना. खेळाडूची निवड नंतर कर. नहीं, पूरा ब्लेम नहीं दे रहे. देखिए इसके पहले भी प्रबोधनी की योजना हुई, खेलो इंडिया की 22 से शुरू है, उसमें भी बैडमिंटन है. क्या रिजल्ट है? अगर ऐसा ही चलते रहा तो फिर सभी ने शांत बैठना है. ऐसा हो जाएगा. मागच्या 20-25 दिवसापासून हे आणि काही कोचेस किंवा आम्हाला काही कंप्लेंट्स आलेल्या की इथं असंच होत आहे. मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये एक रांचीची ऍथलेटिक्सची कोच इथे नेमण्यात आली आहे आणि आमच्या माहितीनुसार ती मागच्या 1.5 महिन्यापासून आहे. पण कोचिंग नहीं आता 10-15 दिवस भ्रष्टाचार झाला असेल आणि त्यावेळेला असणारे जे उपसंचालक होते आता चालू झालं, योजना आताच सुरू झाली. तुम्ही काही ऍक्शन घेणार आहे का?
सरकार तुमची आहे, दाद तुमचे आहे, वोट तुमचे आहे. नाही नाही. याचं कारण असं मी सांगतो तुम्हाला, हे जे आमच्याकडे काही कंप्लेंट्स आल्या ना, कुठलीही कंप्लेंट्स आल्याशिवाय आपण त्याच्यामध्ये नाही आले, पण आम्ही याची थोडी शहानिशा केली, थोडा वेळ, आणि याच्यानंतर आम्ही तिथे व्हिजिट मध्ये, आता जसं तुमच्याप्रमाणे ते सरकारचा हा प्रश्नच नाही आहे.